आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी, MM कॉलेज पाचोरा, जिल्हा जळगाव. आज आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेच्या अलंकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहिला फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. याला उपमा अलंकार असं म्हणतात. याला डिफाईन करताना म्हणतात, वेन द कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग ॲटलीस्ट वन पॉईंट इन कॉमन इज कॉल्ड सिमिली. दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुलना केलेली असते ज्यात एक मुद्दा समान असतो, अशा अलंकाराला सिमिली म्हणजे उपमा अलंकार असं म्हणतात. आणि जनरली सिमिली हा फिगर ऑफ स्पीच लाईक, ॲज, सो या शब्दांनी आपल्याला आयडेंटिफाय करता येतो. रॉबर्ट बर्न्स नावाचा एक रोमॅन्टिक पोएट आहे. त्याने एक पोएम कंपोज केली, माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. या पोएमच्या काही ओळी मी आपल्यासाठी सादर करीत आहे. माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज अँड न्यूली स्प्रुंग इन जून. माय लव्ह इज लाईक अ मेलडी दॅट स्वीटली प्लेड इन ट्यून. याच्यामध्ये माय लव्ह आणि रेड रोज या दोन शब्दांमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे आणि लाईक हा शब्द आलेला आहे, म्हणून या ठिकाणी सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. पुढचा अलंकार आहे मेटॅफर. मेटॅफरला मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हणतात. त्याला डिफाईन करताना म्हणतात, इन मेटॅफर देर इज अन इम्प्लाइड हिडन सजेस्टेड कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट विदाउट द वर्ड लाईक ॲज सो. मेटॅफरमध्ये दोन गोष्टी एकच आहेत असं वर्णन केलेलं असतं. कंपॅरिझन हिडन म्हणजे सजेस्टेड असतं आणि हे सिमिलीचं ॲब्रिव्हेटेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आहे. याचं तिसरं उदाहरण पाहूया. लाईफ इज अ ड्रीम. जीवन हे स्वप्न आहे. म्हणजे जीवन आणि स्वप्न या दोन गोष्टी एकच आहेत असं वर्णन केलेलं आहे. पण याला जर मी म्हटलं लाईफ इज अ लाईक अ ड्रीम तर हा सिमिली होऊन जाईल. तिसरा फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन. वेन द इनॅनिमेट ऑब्जेक्ट अँड ॲबस्ट्रॅक्ट नोशन्स आर डिस्क्राईब ॲज इफ दे हॅव लाईफ अँड इंटेलिजन्स इट इज कॉल्ड पर्सॉनिफिकेशन. निसर्गातल्या निर्जीव गोष्टी, अचेतन गोष्टी सजीवांप्रमाणे वागतात असं जेव्हा वर्णन केलेलं असतं तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच म्हणजे चेतन गुणोक्ती हा अलंकार होत असतो. याचं उदाहरण पहिलं पाहूया आपण. डेथ लेज इट्स आयसी हँड ऑन द किंग. मृत्यूने आपला थंडगार हात राजावर ठेवला. मृत्यू ही जणू काही एक व्यक्ती आहे आणि ते राजाजवळ येऊन आपला थंडगार हात राजावर ठेवते असं या ठिकाणी वर्णन केलं आहे, म्हणून पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आहे. याचं चौथं उदाहरण पहा. स्टार्स डान्स इन द स्काय. तारे आकाशात नृत्य करतायत. हा सुद्धा चेतन गुणोक्ती अलंकारच आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॅस्ट्रॉफी. याला मराठीमध्ये परोक्ष संबोधन असं म्हणतात. याला डिफाईन करताना म्हणतात, ॲन ॲपॅस्ट्रॉफी इज अन डायरेक्ट ॲड्रेस टू द डेड, टू द अबसेंट ऑर पर्सॉनिफाईड ऑब्जेक्ट ऑर आयडिया. एखादी मृत व्यक्ती असेल किंवा एखादा अबसेंट व्यक्ती असेल त्याविषयी जेव्हा आपण डायरेक्ट ॲड्रेस करून बोलत असतो तेव्हा ॲपॅस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच होतो. फॉर एक्झाम्पल, ओ लिबर्टी व्हॉट क्राईम हॅव बीन कमिटेड इन दाय नेम. हे स्वातंत्र्य देवते, तुझ्या नावावर कितीतरी अन्याय केलेले आहेत ते पहा, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा ॲपॅस्ट्रॉफी असतो. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे अँटीथेसिस. अँटी या शब्दाचा अर्थ होतो अपोजिट आणि थेसिस या शब्दाचा अर्थ होतो अन आयडिया. इन अँटीथेसिस फिगर ऑफ स्पीच देर इज अ स्ट्रायकिंग अपोजिशन ऑफ कॉन्ट्रास्ट ऑफ वर्ड्स ऑर फिलिंग. इट इज एम्प्लॉयड टू सिक्युअर एम्फॅसिस, दॅट मीन्स टू मेक इट मोर फोर्सफुल. फॉर एक्झाम्पल, वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात केली आपण आणि ती हाफ डन झाली म्हणजे जवळजवळ कम्प्लीटच झाली. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस म्हणजे दैव देतं आणि कर्म नेतं. हे अँटीथेसिस आहे. याच्यामध्ये अपोजिट फिलिंग्स जे आहेत त्या कन्वे केलेल्या असतात. पुढचा सहावा फिगर ऑफ स्पीच आहे एपिग्राम. याला छोटंसं चटकदार बोधवाक्य असं मराठीमध्ये म्हटलं जातं. याला डिफाईन करताना आपण म्हणूया, अन एपिग्राम इज अ ब्रीफ अपॉइंटेड सेइंग फ्रिक्वेंटली इंट्रोड्यूसिंग अन अँटीथेटिकल आयडिया विच एक्साइट सरप्राईज अँड अरेट द अटेन्शन ऑफ द रीडर्स. हे छोटंसं एक बोधवाक्य असतं जे लगेच आपलं लक्ष वेधून घेतं. इट रिझेंबल्स टू अ प्रोवर्ब. हे थोडंसं म्हणीसारखं दिसतं. दे अल्सो सर हू स्टँड अँड वेट. फेल्युअर इज द पिलर ऑफ सक्सेस. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. आर्ट लाईज इन कन्सिलिंग आर्ट. हे याचे उदाहरण आहेत. पुढचा सातवा फिगर ऑफ स्पीच आहे पॅराडॉक्स. पॅराडॉक्स हा विरोधाभासच असतो, पण याच्यामध्ये ॲब्सर्डिटी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे थोडासा विरोधाभास जो असतो तो थोडासा ॲब्सर्ड म्हणजे विचित्र वाटतो. In it, the truth is conveyed under the form of an apparent absurdity or contradiction. For example, the king is dead, long live the king. राजा जो आहे तो आता मृत झालेला आहे, पण राजा चिरायू हो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या ॲब्सर्ड वाटणाऱ्या अपोजिट गोष्टी आहेत, म्हणून हा पॅराडॉक्स आहे. आठवा फिगर ऑफ स्पीच आहे ऑक्सिमरॉन. ऑक्सिमरॉन इज अ स्पेशल टाइप ऑफ अँटीथेसिस इन विच टू कॉन्ट्रॅडिक्टरी अपोजिट क्वालिटीज आर प्रेडिक्टेड ॲट वन ऑफ द सेम थिंग. अपोजिट क्वालिटी जेव्हा एकत्र येतात एका सेंटेन्समध्ये सांगितल्या असतात तेव्हा ऑक्सिमॉरॉन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. उदाहरणार्थ, पार्टिंग इज सच अ स्वीट सॉरो.
याच्यामध्ये स्वीट आणि सॉरो या अपोजिट क्वालिटीज आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया. ही इज रेग्युलरली इरेग्युलर. रेग्युलर आणि इरेग्युलर हे दोन्ही अपोजिट क्वालिटीज एकाच सेंटेन्समध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणून हा ऑक्सिमोरॉन फिगर ऑफ स्पीच आहे. याचं एक्झाम्पल पाहूया आपण. An oxymoron is usually defined as the phrase in which two words of contradictory meaning are brought together. याचे काही अजून जास्तीचे उदाहरणं आपल्याकडे आहेत. Clearly misunderstood, act naturally, exact estimate, found missing, small crowd, fully empty, pretty ugly, seriously funny, only choice, original copies, and the culmination of all. आणि सगळ्यांचा कळस म्हणजे हॅपीली मॅरिड याचे एक्झाम्पल्स आहेत. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे आयरनी. याला डिफाईन करताना आपण म्हणूया, आयरनी इज अ मोड ऑफ स्पीच इन विच द रिअल मिनिंग इज एक्झॅक्टली द अपोजिट ऑफ विच लिटररी सजेस्टेड. जसं वर्णन केलेलं असतं त्याचा अपोजिट अर्थ घ्यायचा असतो. आयरनी या फिगर ऑफ स्पीचमध्ये याला टीका करणं, उपहास करणं असं मराठीमध्ये म्हटलं जातं. समाजाच्या चुका दाखवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीच्या चुका इंडिकेट करण्यासाठी आयरनी फिगर ऑफ स्पीचचा उपयोग करतात. याचं सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. दे कॉल मी इंडियन ॲब्रॉड बट इन माय ओन लँड आय डोंट नो हू आय एम. ते बाहेर मी गेल्यानंतर ॲब्रॉडमध्ये फॉरेनला गेल्यानंतर लोक मला हा परका आहे असं म्हणतात, पण माझ्या स्वतःच्या देशात आल्यानंतरच मला माहीत नाही मी नेमकं कोण आहे ते. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे युफेमिझम, म्हणजे एखादी कठोर गोष्ट जी आहे ती थोडी सॉफ्ट करून सांगणं. इन दिस फिगर ऑफ स्पीच अनप्लेझंट ऑर बॅड थिंग आर कन्वे इन द सॉफ्ट अँड माइल्ड मॅनर्स. द हार्श रियालिटी इज टोल्ड इन प्लेझंट अँड ॲक्सेप्टेबल वे. एखादं कडवट सत्य जे आहे ते थोडंसं सॉफ्ट करून ॲक्सेप्ट होईल या पद्धतीने प्रेझेंट केलेलं असतं. याचं उदाहरण पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल पाहूया. यू आर टेलिंग मी अ फेरी टेल. तुम्ही मला परिकथा सांगताय. याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय असा अर्थ होतो. चौथं उदाहरण पाहूया. ही हॅज फॉलन अस्लीप, म्हणजे ते गाढ झोपलेले आहेत, चिरनिद्रा घेत आहेत. याचा स्पष्ट अर्थ आहे की ही हॅज बीन पास्ड अवे फ्रॉम दिस वर्ल्ड. ते या जगातनं निघून गेलेले आहेत. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे लाईटिटीज. इन दिस फिगर ऑफ स्पीच अ निगेशन इज यूज टू सजेस्ट अ स्ट्रॉंग अफर्मेशन. याच्यामध्ये नो, नॉट अशा शब्दांचा उपयोग केलेला असतो. निगेशनच्या माध्यमातून स्ट्रॉंग अफर्मेशन म्हणजे होकार दाखवण्याचा या अलंकाराच्या माध्यमातून प्रयत्न केलेला असतो. याचं उदाहरण पाहूया आपण. आय एम नॉट अ लिटल सरप्राईज, दॅट मीन्स व्हेरी ग्रेटली सरप्राईज. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस, दॅट मीन्स लाईफ इज फुल ऑफ डिफिकल्टीज. अशा पद्धतीने लाईटीज होतो. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे मिटॉनॉमी. याला मराठीमध्ये अज हल्लाक्षण अलंकार असं म्हणतात. याला डिफाईन करूया. इट मीन्स अ चेंज ऑफ नेम अँड इट इज सो कॉल्ड बिकॉज इन दिस फिगर ऑफ स्पीच अ थिंग इज अ स्पोकन ऑफ नॉट बाय इट्स ओन नेम बट बाय एनी अदर असोसिएटेड नेम. जी गोष्ट आपल्याला दाखवायची असते ती अप्रत्यक्षपणे दाखवली जाते. एखादं नाव जे असतं ते दुसऱ्या गोष्टीशी संबंधित असतं. उदाहरणार्थ, द होल सिटी वेंट आउट टू सी द व्हिक्टोरिया जनरल. संपूर्ण शहर लोटलं म्हणजे त्याच्यातले लोक गेले असं या ठिकाणी म्हणायचं आहे. द स्कूल इज कमिंग आउट. शाळा बाहेर आली. शाळा बाहेर आली म्हणजे शाळेतले विद्यार्थी बाहेर आले असं म्हणायचं आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे सिनेक्डक. सिनेक्डकला पूर्णांश किंवा भागांश अलंकार असं मराठीमध्ये वर्णन करूया. इन दिस फिगर ऑफ स्पीच अ पार्ट इज यूज टू इंडिकेट द होल और द होल इज यूज टू इंडिकेट अ पार्ट. एखादी पूर्ण गोष्ट वर्णन करण्यासाठी मी एक भाग वर्णन करतो किंवा एखाद्या भागाचं वर्णन करण्यासाठी मी ज्यावेळी पूर्ण गोष्टीचं वर्णन करतो त्यावेळेला सिनेक्डक फिगर ऑफ स्पीच होत असतो. उदाहरणार्थ, मेनी हँड्स मेक द वर्क्स लाईट. या ठिकाणी हँड्स या शब्दाचा अर्थ वर्कर्स असा होतो. म्हणजे पूर्ण वर्कर्सला डिनोट करण्यासाठी मी एक पार्ट फक्त हँड त्याचा उपयोग केला. ही हॅज मेनी माउथ्स टू फीड. त्याला बऱ्याचशा तोंडांना खाऊ घालावं लागतं, म्हणजे मुलांना खाऊ घालावं लागतं असं म्हणायचं आहे. म्हणून हा सिनेक्डक फिगर ऑफ स्पीच आहे. पुढचा अलंकार आहे इंटरॉगेशन. याला रिटॉरिक क्वेश्चन असं आपण म्हणतात. इंटरॉगेशन इज द आस्किंग ऑफ द क्वेश्चन नॉट फॉर द सेक ऑफ गेटिंग अन आन्सर बट ओनली टू पुट द पॉइंट मोर फोर्सफुली बिफोर द रीडर्स. In such questions, answer are not expected. The question has been asked to emphasize the particular point. एखादा मुद्दा फक्त प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रश्न विचारले जातात. प्रश्न अशा पद्धतीने विचारतात की प्रश्नांमध्ये उत्तराची अपेक्षा नसते. प्रश्नातच उत्तर लपलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, इज हिअर एनीवन हू डझंट लव्ह हिज कंट्री. इथे असं कोणी आहे का ज्याचं आपल्या देशावर प्रेम नाही. म्हणजे इथे सर्वच असे आहेत ज्यांचं आपल्या देशावर प्रेम आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा अलंकार आहे क्लायमॅक्स. क्लायमॅक्सला मराठीमध्ये कळस असं म्हणतात. क्लायमॅक्स इज द अरेंजमेंट ऑफ द वर्ड इन अ सिरीज ऑफ आयडियाज इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग इम्पॉर्टन्स. घटना ज्या असतात त्या चढत्या क्रमाने लावलेल्या असतात तेव्हा तो क्लायमॅक्स असतो. फॉर एक्झाम्पल, आय केम, आय सॉ, आय कॉन्कर.
मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. केम, सॉ आणि कॉन्कर या इन्क्रीजिंग इम्पॉर्टन्सने लावलेल्या घटना आहेत, म्हणून हा क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे अँटी क्लायमॅक्स. अँटी या शब्दाचा अर्थ होतो अपोजिट आणि क्लायमॅक्स म्हणजे कळस. याला बिथॉस असं पण म्हटलं जातं. इन दिस फिगर ऑफ स्पीच, opposite to climax, anti-climax shows the arrangement of the words in a series of ideas in the order of their decreasing importance. या ठिकाणी घटना ज्या असतात त्या कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचं अरेंजमेंट केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, आय डाय, आय फेंट, आय फेल. याच्यामध्ये डाय, फेंट आणि फेल या 3 गोष्टी ज्या आहेत या डिक्रीजिंग इम्पॉर्टन्सने लावलेल्या आहेत, म्हणून हा अँटी क्लायमॅक्स आहे. 17वा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आहे हायपरबोल. हायपरबोलला एक्झॅगरेशन म्हणजे एखादी गोष्ट फुगवून सांगणं, चढवून सांगणं, अतिशयोक्ती करणं असा याचा मराठीत अर्थ होतो. इन हायपरबोलिक स्टेटमेंट द स्टेटमेंट इज मेड एम्पॅटिक बाय ओव्हर स्टेटमेंट. सच एक्झॅगरेटेड स्टेटमेंट आर यूज फॉर द सेक ऑफ एम्फसाइज अँड इम्प्रेशन. मग फक्त इम्प्रेशन किंवा एखाद्या मुद्द्यावर भर देण्यासाठी हायपरबोल म्हणजे अतिशयोक्तीचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टोल्ड यू थाउजंड्स ऑफ टाइम नॉट टू वॉच TV. 1000 वेळा सांगितलंय तुम्हाला TV पाहू नका म्हणून. या ठिकाणी इनफॅक्ट 1000 वेळा सांगितलेलं नसतं. हे हायपरबोल म्हणजे एक्झॅगरेशन आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे ट्रान्सफर्ड इपिथेट. ट्रान्सफर म्हणजे जागा बदलणं आणि इपिथेट म्हणजे विशेषण. विशेषणाची जागा बदललेली असते आणि त्याच्याशी संबंधित नामाच्या जवळ हा शब्द ठेवलेला असतो, म्हणून याला ट्रान्सफर्ड इपिथेट असं म्हटलं जातं. In this figure of speech, an epithet adjective has been transferred from its proper place to the word noun that is closely associated with the sentence. For example, he has got a fatal sleep. He passed a sleepless night. Actually, it is not the night which is sleepless, but the person is sleepless. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे पन. पन या शब्दाचा अर्थ होतो श्लेष. श्लेष म्हणजे लपणे. एका शब्दामध्ये एकापेक्षा जास्त अर्थ लपलेले असतात आणि म्हणून याला पन असं म्हटलं जातं. In fun figure of speech, the word creates or expresses 2 or more than 2 meanings. Its use create fun and seems very quite amusing. खूप गमतीशीर असं या ठिकाणी वाटतं. Now many houses has also moved into a flat and my feelings have become somewhat flat. आपण फ्लॅटमध्ये राहायला जातो आणि आपल्या फिलिंग फ्लॅट होऊन जातात, म्हणजे आपण संवेदनशून्य होऊन जातो असं या ठिकाणी वर्णन केलं आहे. फ्लॅटचे 2 अर्थ या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस केलेले आहेत, म्हणून हा पण आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशनला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. जेव्हा व्यंजनाची पुनरावृत्ती होते तेव्हाच ॲलिटरेशन होत असतो आणि जेव्हा स्वराची पुनरावृत्ती होते तेव्हा ॲसोनन्स हा फिगर ऑफ स्पीच होतो. ॲलिटरेशन इज नथिंग बट द रिपिटेशन ऑफ द कॉन्सोनंटल साऊंड. फॉर एक्झाम्पल, दुसरं उदाहरण पाहूया. नो फेथफुल फ्रेंड फ्रॉम फ्लॅटरिंग फो. याच्यामध्ये फ हा साऊंड 4 वेळा रिपीट झालेला आहे. याला एफ म्हणायचं आणि याला फ असं म्हणायचं. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे ऑन मॅड पिय. याला मराठीमध्ये ध्वनिसूचक शब्द असं म्हणतात. इन दिस फिगर ऑफ स्पीच द वर्ड रिझेंबल टू द साऊंड. द वर्ड्स आर अरेंज इन सच अ वे दॅट दे इमिटेट साऊंड. शब्द अशा पद्धतीने अरेंज केलेले असतात की त्याच्यातनं आपल्याला साऊंड इंडिकेट होतो. याचं सेकंड एक्झाम्पल पाहूया. द बुल बेलो. तिसरं उदाहरण, द डॉग्स बार्क अँड द कॅट्स म्यू. डाऊन दे केम फ्लटरिंग वन अँड ऑल. द रसलिंग ऑफ द लीव्ज म्हणजे पानांची सळसळ. ज्या ज्या ठिकाणी आवाज इंडिकेट होईल त्या त्या ठिकाणी ऑन मॅड पिय हा फिगर ऑफ स्पीच होतो. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. एखादी गोष्ट रिपीट होणं, त्याची पुनरावृत्ती होणं. जेव्हा शब्द किंवा फ्रेजेस रिपीट होतात तेव्हा रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच होतो. उदाहरणार्थ, अ लिटल ग्रेव, अ लिटल ग्रेव. सेकंड एक्झाम्पल, अलोन, अलोन ऑल, ऑल अलोन. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन किंवा ॲनॅस्ट्रॉफी असं याला म्हटलं जातं. इन्व्हर्जन म्हणजे शब्दांची उलटापालट. When the words are used at random in a zigzag motion to produce a striking effect is called inversion. शब्द उलटे सुलटे लावलेले असतात. कवी लोकांना पूर्ण याचं स्वातंत्र्य असतं आणि राईम रिदम अरेंज करण्यासाठी अशी अरेंजमेंट असते. फॉर एक्झाम्पल, हेल्टर स्केल्टर द पॅरेंट्स रन. ॲक्च्युअली द पॅरेंट्स रन हेल्टर स्केल्टर असं असायला पाहिजे होतं. पुढचं आहे आर्कॅइक वर्ड्स. आर्कॅइक वर्ड्स यांना जुने शब्द असं म्हणतात. द ओल्ड वर्ड्स आर यूज इन अ पोएम टू टेक द रीडर्स इन द मेडिवल ॲटमॉस्फिअर अलॉंग विथ द पॉएट. आपल्याला त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये घेऊन जाण्यासाठी अशा शब्दांचं अरेंजमेंट असतं, जुन्या शब्दांचं. द यूज ऑफ आर्काइव वर्ड क्रिएट स्पेशल चार्म इन द पोएट्री. कवितेमध्ये एक वेगळाच इफेक्ट याच्याने निर्माण होतो. काही जुने आणि नवे शब्द आपण बघूया. जुना शब्द आहे दाऊ. याला आता यू असं म्हणतो आपण. दाईन आणि दाय या शब्दांना युअर्स असं म्हणतो. स्पेक म्हणजे आज स्पोक आहे आणि आर्ट म्हणजे आर आहे. असे जुने शब्द जे आहेत
ते मेडिव्हल ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी वापरलेले असतात त्यांना आर्काइक वर्ड्स असं म्हटलं जातं. पुढचा अलंकार आहे टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी इज द यूज ऑफ व्हेरियस वर्ड्स टू एक्सप्रेस द सेम आयडिया. एकच गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी दोन वेगवेगळ्या किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचा जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. याचं एक्झाम्पल पाहूया. फिनिश इट फुल्ली अँड कम्प्लिटली. फुल्ली आणि कम्प्लिटली एकच अर्थाचे शब्द आहेत. लिव्ह मी अलोन इन लोनली आयसोलेशन. लोनली आयसोलेशन एकच आहेत. मदर, आय एम व्हेरी वेल. आय वॉज नेव्हर बेटर. वेल आणि बेटर एकच शब्द आहेत म्हणून त्या ठिकाणी टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होतो. थँक यू व्हेरी मच फॉर युअर काइंड अटेन्शन. हॅव अ नाईस टाईम.